नाही, ही कल्पना जेव्हा माझ्यासमोर मांडली गेली तेव्हा माझी प्रतिक्रिया स्वतःची दुहेरी झाली. एक ह्याच्यात मला शक्यता जास्त दिसू लागल्या आणि उदाहरणादाखल ब्रेकची एक संकल्पना आहे, डायडॅक्टिक थिएटर. तर ते जे थिएटर असतं ब्रेकच्या दृष्टीनं, असं काही नाटक असायला लागतं की जे लोकांचे करमणूक करील परंतु काम करणाऱ्यांचं शिक्षण करील. तर बरोबर ही संधी त्या अर्थाने आली की तुम्हाला तुमच्या मुक्तीच्या शक्यता कुणी निर्माण केल्या या समाजामध्ये हे आपल्याला त्यांच्या मनावरती बिंबवता येतं. आणि त्या प्रमाणात त्याचं ब्रेक ज्याला डायडॅक्टिसिझम म्हणतो तो त्याच्यामध्ये येतो. की म्हणून माझं म्हणणं असं होतं की आला तरी काही बिघडत नाही, आता नाटक हे नाटक असलं पाहिजे. आणि मी असं होतं कामा नये की नाटक बघता बघता कंटाळले लोक असं. तर मी पेठ्यांना विचारलं की म्हटलं तुमची खात्री आहे का हे की हे कंटाळणार नाही? कारण काय आपल्याकडे काय असतं, चरित्र नाटकं लिहायची ती मोठी अडचण असते. कुणाला हे तिथे नाव हवं असतं, कुणाला ते नाव हवं असतं, शेवटी नावांची जत्री होते, नाटक राहत नाही. तर ते म्हणलं हे स्वातंत्र्य जर तुम्हाला मिळणार असेल तर आपण करूया हा उद्योग. पण पेठ्याने सांगितलं की ते होते, काळजी करू नका, मी करतो. मग काय, आणि त्यांचं म्हणणं बरोबर ठरलं की ज्या प्रकारचा त्याला प्रतिसाद मिळतो आहे ठिकठिकाणी, महाराष्ट्राच्या अगदी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा जो प्रतिसाद मिळतो, जिल्ह्याच्या ठिकाणी ते मिळतोच आहे. पश्चिम महाराष्ट्रात तरी, मराठवाड्यातही एक दोन ठिकाणी जाऊन आले. विदर्भातच फक्त मला वाटतं एखादं मुंबई नागपूरला काय एखादा प्रयोग झाला असेल तो, पण अजून विदर्भ त्या अर्थाने काय पिंजून काढलेला नाही. पण हे सगळीकडे पोहोचतायत. अगदी खरं आहे की सगळीपर्यंत जाऊन पोहोचतायत, सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचतायत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात महात्मा फुलेंचे विचार पुन्हा एकदा प्रकर्षाने त्याची जाणीव करून देण्याकरता म्हणून सत्यशोधक नाटक आज निर्माण झालं. त्याचे प्रयोग होताना आपण पाहतोय. या नाटकाच्या प्रतिसादाबद्दल आणि नाटकातल्या वेगळ्या अनुभवाबद्दल आपण अतुल पेठे आणि मुक्ताजींशी बोलणार आहोत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटू. पहा फक्त IVN लोकमत. सत्यशोधक नाटकाविषयी आपण बोलतोय. मगाशी गोपू देशपांडेंनी पण आपल्याला सांगितलं की सत्यशोधक नाटक हे समोर पाहिल्यानंतर कसं वाटलं, कशा पद्धतीने त्यांनी अतुल पेठेशी संवाद साधला. आपल्यासोबत आता अतुल पेठे आणि मुक्ता मनोहर या दोघेही आहेत. या दोघांनी आपण विचारणार आहोत की महाराष्ट्रभर सगळे प्रयोग केल्यानंतर काही ठिकाणी प्रयोग करायचे राहिले असतील, भविष्यात तुम्ही ते पूर्ण कराल, पण पहिला प्रयोग झाल्यानंतरचा अनुभव कसा होता? अतुल पेठे आणि मुक्ता मनोहर दोघांना हा प्रश्न आहे. 8 जानेवारीला हा प्रयोग झाला पहिला आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद लोकांचा होता. हा प्रतिसाद 3 पातळ्यांवरचा होता. एक म्हणजे वैचारिक, राजकीय दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या अतिशय सकस अनुभव देणार आहे असं प्रेक्षकांचं मत होतं. आता 38 त्याचे प्रयोग झालेत गेल्या 3-3.5 महिन्यात आणि जवळजवळ 20,000 लोकांनी नाटक बघितलेलं आहे. हे नाटक करत असताना आमचा प्रयोग हा वेगवेगळ्या लोकांनी बघितला. म्हणजे असं आहे की हा काही धंदेवाईक नाटक नव्हे. महात्मा फुल्यांचा विचार आजच्या काळात कसा प्रस्तुत आहे हे सांगणारं हे नाटक आहे. आम्ही पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, निपाणी, कणकवली, शिरगाव सारख्या गावात, डहाणू सारख्या गावात, पालघर सारख्या गावात जिथे आदिवासी लोक आलेले होते, आझम कॅम्पस पुण्यामध्ये जिथे मुस्लिम स्त्रिया आलेल्या होत्या बीएड आणि डीएड करणाऱ्या, अनेक ठिकाणी असे त्याचे प्रयोग केले. माणगावात त्याचा प्रयोग केला आणि आता त्याचे दिल्लीत पण प्रयोग आहेत. मला असं वाटतं की संपूर्ण म्हणजे प्रेक्षक जो होता हा वंचित, शोषित, पीडित वेगवेगळ्या प्रकारचा प्रेक्षक या नाटकासाठी आलेला होता. या व्यतिरिक्त आम्ही एक अशी स्कीम पण राबवली होती की केवळ 20 रुपयात या नाटकाचा प्रयोग आम्ही कामगार आणि त्या कामगारांच्या कुटुंबियांना दाखवला. हे अत्यंत गरजेचं नाटक आहे. हा विचार आजचा गरजेचा आहे असं सर्वतोमुखी या नाटकाचं कौतुक आम्हाला मिळालं आणि ते नाटक किती गरजेचं आहे करणं आजच्या काळात याचा प्रत्यय या निमित्तानं आम्हाला आला. अगदी खरं आहे. फार मोठं काम तुम्ही या नाटकाच्या निमित्तानं केलेलं आहे. मुक्ताताई, तुमचा अनुभव कसा होता? हे नाटक बघितल्यानंतर
जे चळवळीतले अनेक मित्रमंडळी होते, तर त्यांनी तर बाहेर येऊन अक्षरशः आम्हाला सतत रडू आलं हे नाटक बघताना. त्या सर्व नाटकभर एक मनुष्यपणाचं, माणसाला किती एक दुसऱ्या माणसांबद्दल, तळागाळातल्या माणसाबद्दल जे सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांना प्रेम वाटत होतं, एक आस्था होती, कळवळा होता, त्याचं एक अतिशय प्रभावी चित्रण त्या संपूर्ण नाटकामध्ये आहे. आणि त्यामुळे एक आपल्यातलं म्हणजे पहिल्याच गीतामध्ये माणसातलं माणूस पण जागं करणारं असं हे नाटक आहे. आणि आमचे कामगार तर अक्षरशः असं म्हणाले की आमचं जीवनच आम्हाला एक उलगडून या नाटकामुळे आलं आणि त्यामुळे आम्हाला प्रचंड रडू येत होतं. आम्ही हेलावून गेलो आणि आम्हाला हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं असं कामगार म्हणाले. वास्तविक त्यांच्या जीवनात नाटक बघणं ही संस्कृती नाही. बरोबर, अगदी खरं आहे. किंवा नाटक बघणं ही त्यांची संस्कृती नाही आहे, पण त्यांचं जीवन त्यांच्याच भूमिकेतनं मांडण्याचा प्रयत्न या नाटकातनं तुम्ही केला आणि समाजापर्यंत महात्मा फुलेंचे 200 वर्षापूर्वीचे जे विचार होते ते विचार पुन्हा एकदा रुजवण्याचा प्रयत्न केला. खरंच तुमचं अभिनंदन या निमित्तानं करावं असं वाटतं. आणि अशाच या नाटकाचे अनेक प्रयोग महाराष्ट्र व्हावेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महात्मा फुलेंचे विचार पुन्हा एकदा रुजवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आणि गोपू देशपांडे सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचेही धन्यवाद. आपण बघितलं की सत्यशोधक नाटकाच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी जे आचार विचार मांडले, जाती व्यवस्थेसंदर्भातल्या लढ्याच्या संदर्भात जे मुद्दे आपल्या या सगळ्या विचारामधून मांडण्याचा प्रयत्न केला, एवढंच नाही तर सावित्रीबाईंनी उचललेला वसा आणि शेतकरी कामगार वर्गासंदर्भातला त्यांनी घेतलेला पुढचं पाऊल आणि त्या संदर्भातला लढा ह्या नाटकातनं निश्चितपणे आपल्याला समोर येताना दिसतंय. जरूर या नाटकाला आपण पाहिलं पाहिजे. या नाटकातनं महात्मा फुलेंचे विचारही जाणून घेतले पाहिजे. आधीच थांबूया. हा फक्त IBN.